या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे, की सध्याच्या घडीला जगामध्ये एकूण किती देशांकडे अण्वस्त्र आहेत किंवा किती देश हे न्यूक्लिअर वेपन कंट्रीज आहेत. तर सध्याच्या घडीला यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालानुसार एकूण 9 देश हे अण्वस्त्र सज्ज देश आहेत. ते कोणते देश आहेत आणि त्यांच्याकडे किती अण्वस्त्र आहेत? तर बघा, एकूण 9 देशांपैकी रशिया आणि यूएसकडे जगामध्ये सर्वात जास्त अण्वस्त्र आहेत. रशियाकडे एकूण जागतिक अण्वस्त्रांच्या 5,580 अण्वस्त्र आहेत, तर यूएसकडे 5,225 अण्वस्त्र आहेत. आणि या यूएस स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालानुसार एकूण जागतिक अण्वस्त्रांच्या 90% अण्वस्त्र फक्त या 2 कंट्रीजकडे आहेत. नंतर तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे चायनाचा. चायनाकडे एकूण 600 अण्वस्त्र आहेत, ज्यांनी ती डिक्लेअर केलेली आहेत. नंतर सॉरी, चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे फ्रान्सचा. फ्रान्सकडे एकूण 290 अण्वस्त्र आहेत. नंतर पाचवा क्रमांक लागतो यूकेचा, युनायटेड किंगडम यांच्याकडे 225 अण्वस्त्र आहेत. नंतर सहावा क्रमांक लागतो तो म्हणजे भारताचा. भारताकडे 172 अण्वस्त्र आहेत. बघा, भारताने 1974 मध्ये पहिली अणुचाचणी केली, परंतु भारताने स्वतःला अधिकृतरित्या कधी जाहीर केलं की आपण अण्वस्त्र सज्ज देश आहोत? तर 1998 मध्ये जी दुसरी पोखरण अणुचाचणी करण्यात आली त्यावेळेस आपण जाहीर केलेलं आहे. राईट. तर भारताच्या जे अणु प्रोग्राम आहे किंवा भारताचा जो न्यूक्लिअर प्रोग्राम आहे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान कोणी दिलेलं आहे? तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी. यांनी भारताचा अणु कार्यक्रम सुरू केला. त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम लाल बहादूर शास्त्रींनी केलं आणि पहिली न्यूक्लिअर टेस्ट आहे ती इंदिरा गांधींनी 1974 मध्ये घेतली आणि जगाला दाखवून दिलं की आम्ही सुद्धा न्यूक्लिअर वेपन्स बनवू शकतो जागतिक शांततेसाठी. आणि नंतर त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं 1998 मध्ये. आणि याला सर्वांना कायदेशीररित्या म्हणजे कायदेशीररित्या पूर्णपणे सर्व देशांनी भारताला कधी ऍक्सेप्ट केलं? तर 2005 मध्ये ज्या डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अमेरिकेबरोबर नागरी अण्वस्त्र करार केला त्यावेळेस आपण काय केलेलं भारताला कायदेशीररित्या मान्यता मिळालेली आहे आणि न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप कडून सुद्धा आपल्याला मान्यता मिळालेली आहे. नंतर सातवा क्रमांक लागतो तो म्हणजे पाकिस्तानचा. पाकिस्तानकडे सुद्धा 170 अण्वस्त्र आहेत. नंतर जो आठवा क्रमांक आहे तो लागतो इस्रायलचा, परंतु इस्रायलने आणखी स्वतःला जाहीर केलेलं नाही, म्हणजे जग जाहीर केलेलं नाही की आम्ही अण्वस्त्र सज्ज देश आहोत. परंतु यूएस स्टेट डिपार्टमेंटनुसार इस्रायलकडे सुद्धा 90 अण्वस्त्र आहेत. आणि नववा क्रमांक लागतो तो म्हणजे नॉर्थ कोरियाचा. नॉर्थ कोरियाकडे एकूण 50 अण्वस्त्र आहेत. सो हे कशासाठी? तर हे सगळं पूर्णपणे जागतिक शांततेसाठी आणि भारताने नो फर्स्ट यूज ही पॉलिसी यूज करूनच आपण अण्वस्त्र तयार केलेली आहेत. सो ही तुमच्यासाठी माहिती तुमच्याकडे असू द्या. तुमच्या